22 जानेवारी 2024 या मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या मुहूर्त काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले पंचांगकर्ते गौरव देशपांडे माझ्यासोबत आहेत। आपण तो फोटो आणि हे दरम्यानच्या काळामध्ये काही बातम्या देखील बघितल्या होत्या की एकूण अनेकांनी मुहूर्त काढला आणि त्यांच्यामध्ये आपण देखील त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात। काय काय घडलं, म्हणजे कसं तुमच्यापर्यंत, म्हणजे खरं तर काहींच्या दृष्टिकोनातनं ही संधी, काहींच्या दृष्टिकोनातनं हे भाग्य, काहींच्या दृष्टिकोनातनं हा आनंदाचा क्षण, तुम्ही काय सांगाल? माझ्या दृष्टिकोनातनं एक महत् भाग्य आणि एक रामसेवेची संधी मला मिळाली असं समजतो मी। आणि एप्रिल 2023 मध्ये राम मंदिर ट्रस्टचे जे कोषाध्यक्ष आहेत माननीय गोविंददेव गिरी महाराज हे पुण्यामध्ये आलेले असताना त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि एप्रिलमध्येच असं सांगितलं होतं की प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा जी करायची आहे त्या प्राणप्रतिष्ठेसाठी अतिशय शुद्ध मुहूर्त काढून द्या आणि तो जो शुद्ध मुहूर्त पाहिजे तो 25 जानेवारीच्या आधीचा पाहिजे अशी एक अट घालण्यात आली होती। तर त्यावेळेला काशीचे पूज्य द्रविड शास्त्री आणि इकडच्या भागातनं मला असं दोघांना ही संधी त्यांनी दिली होती। तर तो मुहूर्त जो आम्ही काढून दिला त्याच्यामध्ये 22 जानेवारी हा पूज्य द्रविड शास्त्रींचा आणि आमचा हा मुहूर्त एकाच तारखेचा येऊन गेला। आणि मग तो मुहूर्त काढण्यामध्ये आम्ही काय प्रक्रियेचं म्हणजे पालन केलं, त्याच्यामध्ये प्राचीन अतिशय ग्रंथांचं परिलोकन पहिल्यांदा करण्यात आलं। कारण 25 जानेवारीच्या आतला मुहूर्त पाहिजे तेव्हा पौष महिना चालू आहे आणि पौष महिन्याबाबत अनेक प्रकारचे समज गैरसमज समाजात असतात की पौष महिन्यात कोणती शुभ कामं करावीत करू नयेत वगैरे। पण उत्तरायणाचा आरंभ जो होतो तो 15 जानेवारीला आता मकर संक्रांतीला झाला आणि देवतांची जी प्राणप्रतिष्ठा आहे, ज्या सौम्य देवता सात्विक देवता असतात त्यांची उत्तरायणामध्ये करावी असं सांगितलंय। त्यामुळे उत्तरायण सुरू झाले आणि आता 25च्या आत म्हणजे 10 दिवसच फक्त माझ्या हातात होते। तर त्या 10 दिवसातला मुहूर्त काढायचा होता। मग प्रत्येक पंचांगाच्या एक एक अंगाचं अवलोकन सुरू झालं आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्र हे विष्णूंचं स्वरूप असल्यामुळे, विष्णूंचे अवतार असल्यामुळे विष्णूंची जी तिथी आहे द्वादशी तिला पहिला प्रेफरन्स देण्यात आला की द्वादशी तिथी पहिली काढण्यात आली। मग त्यानंतर वार, कारण प्रत्येक अंग शुद्ध आहे का नाही बघायला लागतं की तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, लग्न असे अनेक पॅरामीटर मुहूर्त काढताना बघायला लागतात। त्यामध्ये द्वादशी चक्रपाणीनहा म्हणजे द्वादशी ही विष्णूंची तिथी आहे त्यामुळे ती घेतली। तर त्या दिवशी सोमवार आहे, सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर ती लाभप्रद ठरते असंही शास्त्रामध्ये सांगितलंय, त्यामुळे तो सोमवार ठरला। त्यानंतर मृग नक्षत्र पण त्या दिवशी आलेलं आहे। मृग नक्षत्रावर प्राणप्रतिष्ठा केली तर ती कल्याणप्रद ठरते असं एक वेगळं फलित सुद्धा शास्त्रात दिलंय। मग आता हा दिवस जो येतो साधारण द्वादशी सोमवार मृग नक्षत्र हा 22 जानेवारी 2024चा येतो। मग वेळ कुठली फिक्स करायची तर त्याच्यासाठी वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स ज्योतिषशास्त्रामध्ये दिली आहेत। त्यामध्ये लग्न समाप्ती जी असते म्हणजे अयोध्येच्या अक्षांश रेखांशानुसार कुठली रास पूर्व क्षितिजावर उदित होतीये त्याला लग्न रास म्हणलंय। त्यातला मेष लग्नाचा समय निश्चित करण्यात आला कारण मेष लग्नाला अनेक ग्रहांची अनुकूलता आहे। मुख्य त्या मेष लग्नातच आकाशामध्ये गुरुग्रह म्हणजे बृहस्पती विराजमान आहे। एका लग्न स्थानामध्ये गुरु विराजमान असेल तर 1,00,000 प्रकारचे दोष नाहीसे करतो असं शास्त्रात दिलंय। त्याचबरोबर धनस्थानामध्ये चंद्र विराजमान आहे, भाग्यस्थानामध्ये लग्नस्थानाचा अधिपती विराजमान आहे। या सगळ्याचं फलद्रूपता अशी होते की धार्मिकता जी आहे तिथे ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होते। सनातन वैदिक धर्म जो आहे तो त्याला जी काही ग्लानी आलेली असेल ती कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न केला जातो या मुहूर्तामुळे। त्याचबरोबर जनतेचं कल्याण होतं, नंतर राष्ट्राचं जे काम करतायत नेते त्यांना सद्बुद्धी होते। तर अशा प्रकारे विविध आयाम जे आहेत त्या एका मुहूर्तावर साध्य होतात असा तो शुभ मुहूर्त काढण्यात आलाय आणि त्याचा आधार हे देशपांडे पंचांग आहे। या पंचांगाच्या आधारे हा मुहूर्त आम्ही काढलेला आहे। याच्यामध्ये तो मुहूर्त दाखवू शकाल? म्हणजे साधारण तुम्हाला बघा हा आता पौष महिना आहे। या पौष महिन्यामध्ये पौष शुक्ल द्वादशी या 22 तारखेला जर मागं आलात आपण तर द्वादशी सोमवार मृग नक्षत्र हे सगळं अनुकूलता जी त्या दिवसाची आहे ती त्या दिवसाला मिळते। मुहूर्त काढलाय, सगळी तयारी झालेली आहे, मात्र
गेल्या काही दिवसांमध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली, म्हणजे उलटसुलट चर्चा ज्याला म्हणतो आपण, की मुळात या जानेवारीमध्ये किंवा पौष महिन्यामध्ये मुहूर्तच नाही आहेत, असं असताना प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि त्यामुळे त्याला काही लोकांनी विरोध किंवा त्याविषयीची नाराजी व्यक्त केली आहे. तर त्याला काय, म्हणजे अगदी काही लोक म्हणण्यापेक्षा अगदी दिग्गज किंवा जे महंत किंवा शास्त्रामध्ये ज्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे त्या लोकांनी देखील, शंकराचार्याने देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेत. आता ज्योतिषशास्त्रातले जे प्रामाणिक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये बृहद्दैवज्ञ रंजन असेल, विद्या माधवीय, मुहूर्त गणपती, या ग्रंथांमध्ये प्रत्येक महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली तर त्याचं काय फळ मिळतं हे दिलंय. तर पौष महिन्याचं फळ देताना पौषे राज्य विवृद्धी स्यात माघ मासे तू संपदा असं फळ दिलंय, की पौषामध्ये जर प्राणप्रतिष्ठा केली तर राज्याची वृद्धी होते, राष्ट्राचं कल्याण होतं, अशा प्रकारचं अत्यंत शुभ फळ दिलंय. त्यामुळे पौष महिना त्याज्य नाहीये. फक्त पौष कुठला त्याज्य आहे तर धनु राशीत जेव्हा सूर्य असतो, म्हणजे मकर संक्रांतीच्या अलीकडचा पौष त्याज्य आहे. मकर संक्रांती नंतरचा पौष हा ग्राह्य धरण्यास सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. पण मग या गोष्टीची कल्पना किंवा या गोष्टीचं ज्ञान या मान्यवरांना किंवा नामवंतांना नाही आहे का, किंवा आणखी काही वेगळं कारण आहे की जे मग ते असे प्रश्न उपस्थित करतात? काय वाटतं? ज्योतिषातले ग्रंथही लुप्त होत चाललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे आपल्याला माहीत असेल की फार पूर्वी 400-500 नालंदा युनिव्हर्सिटी सुद्धा जळले, 6-6 महिने आग जळत होती, त्याच्यात असंख्य ग्रंथही नष्ट झालेले आहेत. तर त्यातली जी काही ग्रंथसंपदा चालत आली आणि आमच्याकडे विशेषतः जी काही उपलब्ध प्रमाणं आम्हाला मिळाली त्यानुसार हा पौष महिना तरी त्याज्य दिलेला नाही आहे. आणि त्यामुळे आता पौष महिन्यामध्ये 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यास काहीही हरकत नाही, की त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं कारण नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानमोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.